नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आज तुमचं दाजी आणि मी आलो आहे आपल्या रानात हरभरा काढण्यासाठी. तर सकाळपासून हरभरा काढतो बरं का आम्ही दोघंजण. पातळ उतळ आहे जरा, त्याच्यामुळे उरकतोय पटपट आणि हे कडवाळ पण काढायचं आहे. तर हरभरा काढता काढता विषय काय झाला माहिती आहे का? दाजी पाणी प्यायला बसलं होतं आणि मी आपलं एकटीच काढत बसले हरभरा. तर अचानक माझ्या पूर्ण एक पाखरू उडालं. इतकी घाबरली ना, लय घाबरली. पण नंतर ना मग म्हणलं इतक्या जवळ असून माझं लक्ष कसं गेलं नाही त्याच्याकडं, म्हणून नंतर बघितलं इथं नक्की काय आहे का नाही ती. तर ती पाखरू उडून गेल्यावरती त्याची 2 पिल्लं छोटी छोटी बसलेली मला ना दिसली बघा. मग मी जरा वेळ त्यांना बघत बसली थोड्या वेळ. मग माझा वाफा होता ते लावला, म्हणलं व्हिडिओ घ्यावं आणि तुम्हाला पण सांगावं आणि हरभरा काढायचं काम चालू आहे ते पण सांगावं. तर दाजी आत्ताच आलेत बघा, तिकडे बाबळी खाली बसलं होतं पाणी पित सावलीला. आता ऊन व्हायला लागले, 9 वाजून गेले ना. तर दाजींना माहिती नाहीत पिल्लू कुठे येते कुठे येत ये बघा येत आहेत. दाजी कसं बघतात, दिसली का? हा, कशाची येत काय? नाही नाही, इतकी मोठी पण नव्हती, लहानच पक्षी होता. मला वाटलं इथं ससा बिसा हाय का काय म्हणून बघती. तर हे बघा, इथं नाही कडवाळ आहे, एवढंच आहे कडवाळ. हरभरा पण काय दाडदडप नाही. हे बघा, ही 2 पिल्लं कशी बसलेत बघितलं का? हा, कशाची आहेत ही पिल्लं काय माहिती कशाची आहेत. कसलं पाखरू गेलं काय? नाही, मी पण इतकं लक्ष काय हित्त आल्यावर एकदम येऊ का हित्त ह्या शेण्यांपाशी आल्यावर ही मूठ ठेवली आणि हित्त आली तर हिथून उडून गेलं. तर वरती बसलं होतं इतका उशीर. म्हणजे बघा ना किती संकट जवळ. म्हणजे माणूस तसं नका डोचू, काय सुद्धा करू नका. मी त्याला हात पण लावला नाही. हात लावल्यावरती त्याची आई नंतर जवळ घेत नाही म्हणते, तर असं ऐकलंय बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे मी त्यांना हात लावला नाही. नाहीतर लय भारी त्यांनी डोळं पण उघडलं नाहीत वाटते, असं डोळं झाकून बसलेत बघा. तर इतक्या जवळ आलं ना तरीसुद्धा ती त्यांची आई तिथून उठून गेली नव्हती. इतकं म्हणजे संकटच म्हणायचं ना थोडक्यात त्यांच्यासाठी, की हाणतंय मारतंय धरतंय काय करतंय काय नाही काय माहिती. माझं लक्ष त्यांच्याकडं नव्हतं पण तिचं लक्ष माझ्याकडं होतं, कारण हरभरा काढलेला आवाज येत होता आणि ती माझ्याकडे बघत होती असं मला वाटते. बघतच असणार ना. इतक्या जवळ आली, इथं आल्यावरती ती उठून गेली. इतक्या जवळ आल्यावरती तवर यांना पिलांना घेऊन बसली होती. म्हणजे किती शेवटी आई ते आई, मग कुणाची का असं ना, आहे का नाही. कशी बसली पिलं बघितलं का? ही 2 दगड मी काढते साईडला फक्त. हे बघा, पंप मध्ये चार्जिंग आहे का? औषध कसली औषध मारायचंय कांद्यावरती पंपाचं बघतात बघा दाजी. कशाची पिलं आहेत ही काय माहिती. डोळं पण उघडलं नाहीत, हालचाल नाही काय नाही काय नाही. आणि असल्या उन्हात तानाचं हिथं ही पिलं घेऊन बसली असल्या एकदम पटांगणात. इकडं किती गवत आहे, किती अडचण आहे बांधाला तिकडच्या रानातनं, किंवा झाड येतं झुडपं येतं तिथं बसावं ना. इथं आता उन्हात तानाचं कसं ह्यांनी इतक्या उन्हाचं बसायचं बरं. किती ऊन आहे आता सध्या. नुसतं 9 सव्वा 9 झालेत बघा, तर ऊन तावायला लागले. आणि दुपारचं तर किती कडक ऊन असते. असल्या उन्हात सावली याची किती पडायची. आणि ह्या साईडने आल्यावरती सूर्य ह्या साईडला आल्यावर तर थोडी पण सावली नाही. कसं ह्या पिलांनी, आई जर चारा आणायला इकडं तिकडं गेली तर ह्या पिलांनी ह्या उन्हात कसा दम काढायचा काय? आता ते 2-4 दिवसांनी उडून जाईल. हा, 2-4 दिवसांनी उडून जाते. किती दिवसाची असते ही पिल्लं काय माहिती आता. हा, कशाची काय घेत राहू दे असे तिथं राहत नाही. त्यांना ठेवायचं, त्यांना काय करायचं आई तेव्हा. जाईल ही काय उडून इथंच बसली ती, इथंच बसली. मग मी ही सारा तिकडं कडेला लावला, ही सारा घेऊन गेली. तर दाजी बसलं होतं मोबाईल बघत. मग दाजी येताना म्हणलं मोबाईल घेऊन या, कारण मी जवळ मोबाईल ठेवला नव्हता, सावलीला आपलं तिकडं ठेवला होता पाण्याची बॉटल आणि ती. तर ही कशाची पिल्लं आहेत काय ओळखू काय ये नाहीत बाबा. किती छोटी छोटी कशी पिल्लं आहेत बघितलं का? टिटवीची नाही ना, टिटवीची असती तर टिटवी वरडत बसली असती कधी. हा, साईडने किती पण कालवा केला असता. डोळं पण उघडलं नाहीत बघा ना. असं त्यांना थोडंसं त्यांच्या आई आल्यावरती कसं असं चारा देते ना, त्यांना लगेच जाणवतं. नाही नाही, ग बसले ती. ही कसं धापात येतंय बघा ना. दोन्ही पण धापात येतात. इथून आपण लांब गेल्याशिवाय ते नाही येणार. त्याच्यामुळेच म्हणलं ती लगेच माघारी येईन म्हणून मी ह्यांच्या नादी लागली नाही. ही सारा लावला, ती सारा तिकडे घेऊन गेली. बघा, ही पण सारा काढलाय मी. इतक्या लांब गेली
तरी पण त्यांची आई आली नाही. म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा, कशाची पिल्ले आहेत काय माहिती. पक्षी बघितलंच नाही कोणचा होता ते. अचानक असं समोरनं माझं मी काढायच्या नादात होते हरभरा, अचानक समोरनं उडून गेली. ही काढवाळ पण असंच काढून ठेवायचं, कारण हे 10-5 पेंड्या निघत्यान चांगल्या, 10-15 निघत्यान पेंड्या, आहे का नाही. आणि एक पेंडी 20 रुपयाला 30 रुपयाला कसा शेकडा कडबा चाललाय. सगळं काढून ठेवायचं बांधून घरी नेऊन. घाम व्हायला लागला बघा, असं गरम व्हायला लागले ना, मापाच्या बाहेर लय गरम व्हायला लागले. अजून तासभर काढायचं, मग जायचं घरी, कारण परत लय ऊन होतंय. उन्हात नाही दम निघत, लय गरम माझी मापाच्या बाहेर. आई ही कसं करतंय वय, हे बघा. तहान लागली होय. ही बिहायला लागलं काय व हा. पण नाही, मी त्यांना धक्का पण नाही लावला. नाही धक्का पण नाही लावला, ते आईची वाट बघते वय. चला आपण जाऊ पाठदिशी इथून तिकडं, म्हणजे त्यांची आई येईन त्यांच्यापाशी. तर चला असू द्या, काय नाही. हाय तर ही पिल्लं हिथं म्हणलं दाखवा तुम्हाला कशाची आहेत काय माहिती. आणि इकडे हे आपला हरभरा काढायचं काम पण चाललंय, ती पण सांगावं म्हणलं होतं, म्हणून मी व्हिडिओ घेतला बघा. आल्यापासून काय घेतला नव्हता. आता पाठदिशी आम्ही इथून आहे ना पटपट ही सारं काढून लांब जातो, म्हणजे त्यांची आई त्यांच्यापाशी येऊन बसन. तर चला, काय नाही, हरभरा काय इतका नाही, पाताळ उताळच आहे बघा. इकडं का इकडं काढलेलं आहे, हे अशा मोठी ठेवले तर. आणि इकडं ही आपल्या तुळजापुरी शेण्या अशा टाकल्या होत्या बघा रानात. तर ह्या शेण्या मस्त अशा पिकून ह्या झाल्यात. तर ही बघितलं का, ही बघा हरभरा काढलेला हात कसं झालं तर आम लागलेली शेण्या मस्त अशा पिकून ही बियाचं मस्त असं तयार होत्या बघा, पुढच्या वर्षीसाठी ठेवायला. प्रत्येक झाडाला एक एक शेणी पिकलेली आहे, एक 2 अशा. तर चला, काय नाही, आपलं घर राहिलं तिकडं लांब. इकडच्या साईडला ह्या झाडाखाली देवय मसुबार आहे आपला, आणि इकडं आम्ही हरभरा काढतोय. तर चला, आता अजून तासभर हरभरा काढून घेतो, आणि नंतर मग सगळा गोळा करायचा, कडापं घालायची, आणि नंतर घरी न्यायचा. एवढ्यासाठी किती 10-5 कडापं निघत्या, तेवढ्यासाठी काय मशीन काय कोणाची येणार नाही. त्याच्यामुळं जांभळी खाली बसायचं सावलीला, आणि एक दंडाकनं घेऊन असं बडवायचं, त्याला बडवून त्याच्यातला हरभरा काढायचा उपणून. तर ही कामच आहे बघा आता उन्हाळ्याचा आम्हाला आणि दाजीला, कारण गेल्या वर्षी इथंच ह्या जागेवरती हरभरा केलता मसनीने. हे काय आहे काय माहिती, हे वेगळंच आहे, शेंदाड आहे, शून्य नाही. ही शेंदाड दिसतंय कसलं काय माहिती, अजून मोठं काय नाही झालं. तेव्हा का ती झाडं, तेव्हा का तिथंच ती पक्षी वरडतोय व तिथलं नका काढू, त्या पिलांपासलं काढवाळा वरडतोय बघा तिथं पक्षी. आता काय तिकडं जात नाही पिलांकडं, तिकडं जर गेली तर त्यांची आई परत अजून यायची नाही लवकर त्यांच्यापाशी, त्याच्यामुळं काय जात नाही. आता घेते हरभरा काढून. तर चला, कशाची पिल्ले तुम्हाला जर ओळखू आली असली तर नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय. दाजी लागलं काढवाळ्याच्या नादी, हरभरा राहिला.